स्फोटानं राजधानी दिल्लीच नाही तर संपूर्ण देश हादरलाय। लगेच देशातल्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे। तपास यंत्रणाही कामाला लागली आणि या हल्ल्यामागे नेमका कोण आहे याची उत्तर अद्याप मिळायची, पण त्यांनी काही संशयितांना ताब्यात घेतलंय। पण त्या गाडीत नेमकं कोण होतं त्याबाबतची माहिती समोर आली। त्यात होता डॉक्टर उमर नबी। पाहूया। दिल्लीचा चांदणी चौक स्फोटानं हादरला। पांढऱ्या रंगाच्या i20 कारमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला आणि काही जखमी सुद्धा झाले। या स्फोटामागे कोण आहे, तो कुणी घडवून आणला याचा कसून तपास करताय। हा एक आत्मघाती स्फोट आहे अशी शक्यता आहे। त्या कारमधला मग तो इसम कोण, तर तो डॉक्टर उमर नबी असल्याचं कळतंय। डॉक्टर उमर नबी काश्मीरमधल्या पुलवामाचा रहिवासी आहे। उमरनं श्रीनगरमधून MBBSचं शिक्षण घेतलं। फरीदाबाद मॉडेलमध्ये उमरचं नाव आहे। उमरनं अनंतनागमध्ये आधी काम केलं आणि त्यानंतर तो दिल्लीत आला। डॉक्टर उमर नबीबाबत अधिक माहितीसाठी आमच्या झी मीडियाचे प्रतिनिधी त्याच्या घरी पोहोचले आणि त्याच्या कुटुंबियांना उमर आहे कुठे असा प्रश्न केला, तर 2 महिन्यांपासून उमर घरी आलाच नाही अशी माहिती त्यांनी दिली। पोलिसांकडून मिळालेला फोटो दाखवताच कुटुंबियांनी ही पुष्टी केली। आखिरी बार आप कब मिले थे उमर से? कब मिले थे? 2 महीनों से वो घर नहीं आया है। 2 महीनों से? 2 महीने पहले आप मिले थे उससे? घर आया था। तब आपको लगा था कुछ ऐसा उसके? नहीं, हमें नहीं लगा। हमें तो पता ही नहीं है कैसे हो गया, हमें तो यकीन ही नहीं हो रहा है। दरम्यान जम्मू काश्मीर पोलिसांनी त्याच्या 2 भावांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीही सुरू केली आहे। ये उमर है? हाँ है, वो उमर है। ये उमर है? उमर है, हाँ ये उमर है। लास्ट आपने कब देखा था इसको? ऐसे 2 माह पहले। 2 महीने पहले देखा था यहाँ पर। यहाँ आया था घर, कितनी देर रहा था घर में? ज्यादा देर तो नहीं रहता, ये अक्सर रहता है बाहर। स्फोटात उमर मारला गेलाय की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे आता घटनास्थळी काही मानवी शरीराचे अवशेष सापडलेत, त्याची DNA चाचणी केली जाणार आहे। त्यातून स्फोटात डॉक्टर उमर होता की नाही हे समोर येईल। तपासात आणखी काही धागेदोरे सापडतील आणि उमर बाबतचं सत्य समोर येईल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।